मंच पर उपस्थित सभी मान्यवर, ते मराठीत बोलतो, मंचावर आणि खाली बसलेले सगळे मान्यवर आणि सर्व कर्मवीर, नागरिक सज्जन, माता भगिनी, खरं म्हणजे कर्मवीरांचा कार्यक्रम आहे. कर्मवीरांचं कर्तृत्व साक्षी बनून दुरून पाहणारे वाचीवीर खरं तर इथे अपेक्षित नाहीत. पण कर्मवीरांनी इतकं काम केलं आहे आणि इथे बोलवून मला एक छोटंसं काम दिलेलं आहे, ते मी न करणं बरोबर नाही म्हणून बोलतो. बाकी सगळा विषय तुमच्यासमोर आत्तापर्यंतच्या भाषणातून आलेला आहे. हे संवेदनेतून आलेलं काम आहे आणि ती संवेदना म्हणजे दया नाही, ती संवेदना आहे आपलेपणाची, कळवळ्याची. ऐशी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती. हा आपला समाज आहे आणि हा विविधतेने नटलेला समाज आहे. अनेक भाषा, अनेक देवी देवता, अनेक खानपान रीतिरिवाज, असा सगळा विविधतेचा पूर्ण शृंगार लेऊन हा एकच समाज आपला युगानुयुगापासून इथे जीवन जगतो आहे. मनुष्य जन्म हा जगाला देण्याकरता आहे, आपण मिळवायचा आहे आणि ज्यांच्यापाशी नाही त्यांना द्यायचा आहे. आणि त्यांना का द्यायचं आहे तर ते सगळे आपलेच आहेत. मी जसं माझा देह, मन, बुद्धी यांना आपलं मानतो, माझ्या कुटुंबातल्या लोकांना आपलं मानतो, थोडा आणखीन उदार झाल्यावर आपल्या गावाला आपलं मानतो, जिल्ह्याला आपलं मानतो, असं करता करता वसुधैव कुटुंबकम पर्यंत हा आपलेपणाचा विस्तार होत जातो. त्याकरता द्यायचं असतं. आपण देतो तो उपकार नाही, आपण सेवा करतो हा उपकार नाही. ते आपलं कर्तव्य आहे. खरं म्हणजे आपल्याला विकसित करणारं ते आहे. ज्यांना आपण अविकसित म्हणतो त्यांचा विकास आपण करतो ही गोष्ट खरी आहे, पण त्यांचा विकास करता करता आपला विकास होतो. आपण पशूंसारख्याच सगळ्या गुणधर्मांनी युक्त असलेल्या एका माणूस नावाच्या जनावरापासून खरोखर मनुष्य बनतो. आणि असं काम करणारे हे सगळे कर्मवीर आहेत. यांचं अभिनंदन कोणत्या शब्दात करायचं? मंचावर बसलेल्या सगळ्यांपासून तर तिथे 1400 जे उपस्थित मागे बसले आहेत त्यांच्यापर्यंत सगळे आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यांना देण्याकरता कष्टच असतात. त्याचं कारण हे आहे आणि हा आपल्या भारतभूमीचा स्वभाव आहे. हा स्वभाव युगानुयुग ही भारतभूमी इथे मनुष्यता नांदली, वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं घेऊन वावरली. आज त्याला सामान्यपणे हिंदू समाज म्हणून ओळखतात. त्या समाजाचा हा सनातन काळापासून चालत आलेला स्वभाव आहे. परंतु निरनिराळ्या कारणामुळे, आपल्या उपेक्षेमुळे आणि विदेशातून आलेल्या आक्रमकांच्यामुळे हा स्वभाव ज्यांनी जपून ठेवला त्यांची दुर्दशा झाली. कारण कुठल्या तरी एका टप्प्यावर विदेशी आक्रमकांनी हे ओळखलं की या समाजाचा हा स्वभाव या समाजाच्या अमरतेचं रहस्य आहे आणि म्हणून हा स्वभाव ज्यांनी जपला आहे त्यांना देशोधडीला लावायचं. पण त्या सगळ्या स्थितीतूनही हा स्वभाव आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत, ज्यांना आपण आदिवासी म्हणतो, ज्यांना आपण SC ST असं काही काही म्हणतो,
त्या सगळ्यांनी जपत आणलेला आहे. आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणतो, पण तो मुख्य प्रवाह विकासाचा मुख्य प्रवाह आहे. आज सामान्यपणे देशातल्या सर्व नागरिकांना ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुद्धा त्यांना नाही, त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. सामान्यपणे देशातल्या नागरिकांना आपल्या विकासाचे जे अवसर मिळतात ते त्यांनाही प्राप्त झाले पाहिजेत. या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपण त्यांना आणतो, परंतु देशाचा मुख्य प्रवाह खरा तिथे आहे. आपण जरा शहरात राहणार लोक, तथाकथित शिक्षित लोक, संपन्न लोक आपल्या इच्छेने नाही, पण विकासाच्या प्रवाहाच्या वेगामुळे थोडेसे दूर झालो आहोत. त्या देशाच्या मुख्य प्रवाहात जायची आपल्याला गरज आहे, आणि ती ज्यांच्याकडून पूर्ण होणार आहे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याखेरीज हे काम पूर्ण होणार नाही. आपली जी सनातन संस्कृती इतक्या काळापासून चालत आली आहे ती आज कुठे नांदते सर्वार्थानी. सुरुवातीच्या काळातले कार्यकर्ते जे होते, नितीनजी सकट, त्यातले दोघं तिघं मला भेटले आणि त्यांना मी विचारलं कसं चालू आहे, काय चालू आहे. सांगितलं त्यांनी उत्साह आणि काय काय उपक्रम. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले, खरं तर आम्ही शिकवत नाही, कारण तिथे आम्हाला शिकायला भरपूर मिळतं. जी प्रामाणिकता आहे, जी अनुशासन आहे आणि ही जी संवेदना आहे, ती अशा विपरीत परिस्थितीही त्यांनी धरून ठेवलेली आहे. खरं तर आपली संस्कृती, धर्म ज्यांना आपण आज एका निरनिराळ्या प्रकारे विकसित झालेल्या आणि रूपात पाहतो, त्याचं मूळ कुठे आहे? त्याचं मूळ जंगलांमध्ये आणि शेतीमध्ये आहे. आपली संस्कृती तिथे फळली फुलली, आपले वेद तिथे रचले गेले, आरण्यके तिथे म्हटल्या गेली. हा देश पुढे जायचा असेल तर समाजाचा हा भाग, मुख्य भाग आहे. त्यांनी हे सगळं जपून ठेवलं आहे. अशोकजींच्या भाषणातून आलं. ती अस्मिता, त्यांची अस्मिता ही आपल्या देशाची अस्मिता आहे, आणि अस्मितेशिवाय अस्तित्व टिकत नाही. प्रल्हाद हिरण्यकशिपूनंतर राजा झाला असं सांगतात आपल्याकडे. देवांचा आत्मास असा होता की हिरण्यकशिपूचा वध झाल्यावर तिन्ही लोकांचं राज्य आपल्याकडे चालतच येईल, कारण इंद्र आहेच, दुसरा कोणी नाही. पण नृसिंहाने ते प्रल्हादालाच देऊन टाकलं. त्याच्यामुळे काळजीत पडले देव. त्यांनी बृहस्पतींना विचारलं काय करावं. तर म्हणा, आता काही दिवस चुप राहा, जे आहे ते चालू द्या. हा प्रल्हाद आहे, अतिशय सत्वशील आहे, तो सगळं देतो. जो जाईल आणि मागेल त्याला देतो. तर काही वर्षांनी जाऊन त्याला मागून घ्या त्याचं राज्य. तर इंद्राने बरेच दिवस विचार केला की इतक्या चांगल्या माणसाला त्याला जे देवानी दिलं आहे ते मागून कसं घ्यायचं. मग त्यांनी एक शक्कल केली. तो गेला दरबारात याचकाचा वेश घेऊन. प्रल्हादाला म्हटलं की मी याचना करायला आलो आहे, पण तुम्ही पहिल्यांदा वचन द्या, मला काय मागायचं आहे ते द्याल. प्रल्हादाने म्हटलंय, वा तू याचकाच्या वेशात इंद्र आहेस हे मी केव्हाच ओळखलं आहे, आणि तू काय मागणार आहेस हेही मला माहीत आहे. ते मी देईन की नाही असं तुझ्या मनात आहे, म्हणून तू मला वचन मागतोयस. पण लक्षात ठेव, याचक म्हणून माझ्या पुढे जो येतो तो जे मागेल ते मी देणार आहे. तुला राज्य पाहिजे माग. इंद्र म्हणाला, नाही नाही, राज्य नको मला, मला तुमचं स्वत्व द्या, म्हणजे अस्मिता द्या तुमची. प्रल्हादांनी पाणी आणून इंद्राला संकल्पपूर्वक ते दान करून टाकलं. त्याच्या शरीरातून तो स्वत्व पुरुष बाहेर निघाला. प्रल्हादांनी विचारलं, तुम्ही कोण? तर म्हणे, मी तुझं स्वत्व तू इंद्राला दिलं, मीच चाललो. इंद्राच्या शरीरात तो गेला. त्याच्या मागून दुसरा आला. प्रल्हादांनी म्हटलं, तुम्ही कुठे चालला? तर म्हणे, मी तुझं बळ आहे. ज्याच्यापाशी स्वत्व असतं त्याच्यापाशी बळ असतं, ते तू इंद्राला दिलं, मी इंद्राकडे चाललो. त्याच्यापासून तिसरा आला.
तुम्ही कोण, कुठे चाललात? म्हणजे तुझं ओज आहे, तेज आहे, ज्याच्यापाशी स्वत्व आणि बळ आहे तोच आपलं तेज राखून ठेवू शकतो. हे दोन्ही आता इंद्राकडे गेले तर मी इंद्राकडे चाललो. आणि त्याच्यानंतर मग एक महिला बाहेर आली. प्रल्हादाने विचारलं, तुम्ही कोण आणि कुठे चाललात? म्हणजे मी लक्ष्मी आहे, तुझं वैभव आहे, स्वत्व बल ओज जिथे आहे तिथे मी राहते, म्हणून मी आता इंद्राकडे चालली. एक स्वत्व मागून इंद्राने प्रल्हादाचं सर्वस्व हरण केलं. इथे आठवते ती उक्ती महात्मा फुल्यांनी जे लिहिलं, विद्येविना मती गेली, मतीविना शूद्र खचले, असं जे सिक्वेन्स वर्णन केलं आहे, या समाजाच्या बाबतीत तेच झालं आहे. आणि म्हणून विद्यावान बनवलं की पुन्हा जाणकारी येईल, आम्ही कोण होतो, आमचा इतिहास काय होता, आमचा गौरव काय आहे, त्याच्यातून बाकी सगळं आपोआप परत येईल. तेव्हा आपलं काम हे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे. आणि हे करता करता त्यांच्याकडून बरंच काही शिकायचं आहे, कारण जे शिकायचं आहे आपल्याला ते आपलंच आहे आणि त्यांनी ते जपून ठेवलं आहे. त्यांचं आपलं ते सामायिक आहे. बाकी सगळ्या गोष्टी भारतात वेगळ्या आहेत, देवी देवता वेगळ्या आहेत, भाषा वेगळ्या आहेत, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु हा जो स्वभाव आहे भारताचा, जो संवेदना जाणतो, जो कळवळा जाणतो, जो आपलं स्वस्वरूप माहीत करून घेण्याकरता जन्म घालवतो, आणि असा जन्म घालवत असताना आपल्याजवळ जे आहे ते ज्यांना पाहिजे आहे त्यांना जगात देत असतो. एकांती आत्मसाधना आणि लोकांती परोपकार असं जीवन, हे जे जीवनसूत्र आहे ते आजही पूर्ण रूपाने जगत असलेले सामान्य लोक जर तुम्हाला पाहिजे असतील तर जंगलात जा आणि जंगलात राहा. मी नुसताच फिरलो नाही गडचिरोली भागात 1 वर्ष, प्रचारक नव्हतो तेव्हा, मी सरकारी नोकर होतो तेव्हा फिरलो, पण प्रचारकही होतो. आणि चंद्रपूर हा माझा गृह जिल्हा आहे, त्याच्यामुळे गडचिरोली ते सिरोंचा असं पुष्कळ फिरलो आहे. नंतर शिक्षणासाठी आलो नागपूरला, तेव्हा मग त्या भागात जाणं माझं कमी झालं, पुन्हा प्रचारक झाल्यावर वाढलं. पण ते कमी झालं तेव्हा जाणवलं की बरंच काही तिथून आपल्याला जे मिळतं ते आपलं आहे, सामायिक आहे, आणि तेच आपण आहोत, आपण भारतीय तेच आहोत. आणि त्याच्यामुळे मुख्य प्रवाहात विकासाच्या यांना घेऊन येणे, आणि हे करत असताना आपला मुख्य प्रवाह त्यांच्याकडून जाणून घेणे आचरणातून, तो स्वभाव आहे भारताचा. हे काम झालं पाहिजे. आतापर्यंत सर्व विपरीत परिस्थितींना तोंड देऊन त्यांनी ते ज्ञान आपल्याकरता जपून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना शिकवू, ते आपल्याला शिकवतील. आणि त्याच्यामुळे मगाशी मी म्हणालो की सेवा ही दया नाही, सेवा ही आपल्याला शुद्ध करणारी गोष्ट आहे. शिवभावे जीवसेवा असा मंत्र रामकृष्णांनी दिला. हे समाजपुरुष हा आपला देव आहे. समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा आपल्याला देवासारखा आहे. आपण नमस्ते म्हणतो एकमेकाला, म्हणजे अशा प्रत्येकाच्या आत्मने जे अस्तित्व आहे त्याला आपण म्हणतो. तुला नमस्कार म्हणजे तुझ्या आत जे आहे ते नेहमी राहणार आहे, त्याला नमस्कार आहे. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळे. ती एकी साधण्याकरता हा संपर्क पाहिजे. अशी अवस्था का झाली? आपलं जाणं येणं थांबलं आणि नको त्यांचं सुरू झालं. ते जाणं येणं पुन्हा सुरू करणे, आपलेपणाने जाणे, आपल्याजवळ जे आहे ते देणे, आणि त्यांच्याजवळ खूप आहे आपण घेण्यासारखं ते घेणे, असा उभयपक्षी संबंध चालू झाला पाहिजे. आणि अगदी या भावाने हे असंच काम गेले कित्येक वर्ष मानकर ट्रस्ट करतो आहे.
आजच्या परिस्थितीमध्ये अभिनंदनीय कार्य हे आहेच. जे परिश्रम घेतात, ज्या वृत्तीने जातात, हे सगळे मी म्हणालो ते त्यांना पाहूनच बोललो आहे. तसंच ते करतात आणि म्हणून ते अभिनंदनाला पात्र आहेत. पण खरं तर ही भारताच्या मोठे होण्याकरता आवश्यक असलेली गोष्ट आहे. त्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे. आणि आत्तापर्यंत जसं न उठता न मागता हे आपण नीटपणे पार पाडत आलो आहोत, तसंच आता आपण मोठे होणार, आपलं कार्यक्षेत्र व्यापक होणार. अनेक लोकांचे हातही या कामाला लागतील. पूर्वी हे काम चालत राहावं, नीट व्हावं याकरता जे कष्ट करावे लागत होते ते आता करावे लागणार नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन जे कष्ट करायचे ते आपण करू. परंतु पाठबळ उभं राहील. अशा स्थितीमध्ये, या अनुकूलतेमध्ये जसं पूर्वीपासून हे काम चालवत होतो प्रामाणिकपणे, निस्वार्थ बुद्धीने आणि तनमन धनपूर्वक, तसं हे काम पुढेही चालत राहिलं पाहिजे. कारण हे काम पुढे चालत राहिलं तर विकासाच्या मुख्य प्रवाहात हा सगळा समाज येऊन लाभान्वित होईलच. त्याच्यापाशी जे आहे त्याचं ज्ञान होऊन आपणही लाभान्वित होऊ. परंतु आपला सगळा समाज हा एकसंध बलशाली समाज म्हणून उभा राहील. आणि म्हणून आपला भारत देश उभा राहील. त्याच्याशिवाय राहणार नाही. आणि हा भारत देश उभा राहिला तर स्वार्थ कपटसे विश्वभरा, संबल भारत वसुंधरा, सत्य चिरंतन धर्म यही है, हम अभयाश्वासन दाता. कसा बसा तोल सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजच्या जगाला त्याचा तोल सांभाळण्याकरता आधार देणारा एकमात्र भारत देश आहे. तो भारत देश उभा राहायला पाहिजे. आपल्या स्वकल्याणापासून तर विश्वकल्याणापर्यंत सगळ्या प्रकारचा हित साधणारा, तुकाराम महाराजांनी ज्याला स्वहिताचा धंदा म्हटलं, असा स्वहिताचा धंदा आपण करतो आहोत. ही जाणीव मनाशी घट्ट ठेवून आणि ही वाटचाल तुमची अशीच पुढे चालत राहो. नुसता आशीर्वाद देत नाही, ज्या प्रेरणेतून चाललाय ती प्रेरणा आपलीही आहे, संघाच्या कामाची आहे. त्याच्यामुळे संघ आहेच. तर त्या बळावर असंच हे काम वाढत राहो आणि देशातलं दैन्य दुःख त्याचं हरण पूर्ण होऊन जगातलं दैन्य दुःख हरण करणारा भारत देश हा जगाला दिसो, ही एक शुभकामना तुम्हाला सर्वांना देतो आणि माझे 4 शब्द समाप्त करतो.